कुछ तुफानी करते हे. काय केलं हे तुम्हाला पुढे सांगतेस. तर श्री स्वामी समर्थ मंडळी, दिवसाची सुरुवात हे आऊंचा डबा भरण्यापासून झाली. त्यांचा डबा भरून दिला. त्याच्यानंतर दादूला ब्रश करायला दिलं. दादू आता स्वतःच्या हातानेही ब्रश करतो. आणि नाश्त्याला आम्ही कलिंगड चिरलं. आमच्या इथे याला आम्ही टरबूजही म्हणतो. तुम्ही काय काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा. ते मस्त चिरलं, त्याच्यावर काळं मीठ टाकलं आणि आमच्या गॅलरीत सकाळचं छान ऊन येतं. तिथं बसून दोघं मायलेकांनी मस्त टरबूज खाऊन घेतलं. दुपारी जेवण झाल्यानंतर परत भूक लागलेली, मग खरबूज घेतलं. ह्याला आम्ही खरबूजही म्हणतो किंवा आम्ही डांगरही म्हणतो. तुम्ही काय म्हणता हे कमेंट करून सांगा. आणि मग त्याच्यातल्या बिया वगैरे काढून घेतल्या आणि त्याच्या बारीक तक्त्या केल्या. दादू वाटच बघत होता की आई कधी चिरते आणि मी कधी खरबूज खातोय म्हणून. माझ्या दादाला माझ्यासारखेच फ्रुट्स खायला आवडतात आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसात असे पाण्याने भरलेले सगळे फ्रुट्स खायला पाहिजेत. आधीच आपण पाणी पित नाही, मग त्याने आपले शरीर डिहायड्रेट होतं. बघा, चिरून झाल्यानंतर दादू कसा खातोय, त्याला आवडतं. आणि मीही मग त्याच्यानंतर खरबूज खाल्लं. एका ताईंची एका पोस्टवर कमेंट होती की ताई तुमची स्किन इतकी सुंदर कशी आहे. ताई, माझी रिअल स्किन अशी आहे, कधी कधी मी फिल्टर लावून व्हिडिओ काढते. बरं, आमच्या इथे एक मोठं ओपन ग्राउंड आहे, तिथं गेलो आम्ही. मी बरेच दिवस झाले गाडी चालवली नव्हती. यांना म्हटलं मला आता प्रॅक्टिस करायची म्हणून. लग्नाच्या आधी मी गाडी चालवायचे आणि मला येतेही चालवायला, पण आता 3-4 वर्ष झाले मी गाडी चालवलीच नाही, त्यामुळे जरा कॉन्फिडन्स कमी झालेला. मग त्यांना म्हटलं आता मला परत प्रॅक्टिस करायची, परत गाडी चालवायची. हे घेऊन गेले आम्हाला तिथल्या ओपन ग्राउंडवर आणि मी गाडी चालवली. चला आता व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा हा नवीन स्टंट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.